चिपळूणमधील एका कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांना भोवळ आल्याचं कळतंय। चिपळूणमध्ये कार्यक्रम सुरू होता आणि याच कार्यक्रमाला नारायण राणे यांनी उपस्थिती दर्शवलेली होती। त्यांचं भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आल्याचं कळतंय। कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि याच कृषी महोत्सवामध्ये भाषणादरम्यान नारायण राणे यांना भोवळ आल्याची माहिती मिळते आणि त्यांना भोवळ येताच तिथे उपस्थित असणाऱ्या इतर नेत्यांनी त्यांना आधार दिला आणि त्यांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं। कालच नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिलेले होते आणि या संकेतानंतर सगळं काही ठीक आहे ना अशा अनेक चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि आता त्यांना एक भोवळ आल्याची माहिती समोर येते। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, कालच नारायण राणे यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत देण्यात आलेले होते, त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात होते। आता नारायण राणे यांना भाषणादरम्यान भोवळ आल्याचं कळतंय, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आणि या डेअरीचं उद्घाटन जे आहे ते राणे साहेबांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर व्यासपीठावर राणे साहेब जे आहे ते भाषण करण्यासाठी उभे राहिले होते। राणे साहेबांचं भाषण हे ज्यावेळी आटपत होतं त्याचवेळी त्यांचं जे आहे ते असं गरगरल्यासारखं झाल्याचं भोवळ आली त्यांना आणि त्याच दरम्यान त्यांनी भाषणाच्या दरम्यान अखेरच्या टप्प्यामध्ये आवाजही बसल्याचं राणेंची भाषण आटोपलं घेतलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच एकूणच जर बघायला गेलं तर चक्कर आल्यानं वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्याचीही राणेंनी यावेळी जे आहे ते नकार दिलेला आहे आणि त्यामुळे ते कार्यक्रमचं तिथं जे आहे ते सोडून आणि नारायण राणे साहेब जे आहेत ते आता त्यांचे गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आराम करण्यासाठी जे आहे ते त्यांना घेऊन घेण्यात आलेलं आहे। मात्र या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राणे आज चिपळूणमध्ये आले होते आणि त्याचवेळी त्यांच्या भाषणाच्या दरम्यानची ही सगळी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळाली। प्रणव, डॉक्टरांनी काही नारायण राणेंची तपासणी केलेली आहे कारण डॉक्टरांकडून काही सल्ला देण्यात आलाय का? जर बघायला गेलं तर आत्ताच एक 2-3 मिनिटापूर्वीच हे सगळं जे आहे तो घटनाक्रम आहे। आत्ताच जे आहे ते राणे साहेबांना गेस्ट हाऊस या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे, जे वाशिष्ठीचं गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणीच आता तिथे डॉक्टरांना जे आहे ते पाचारण केलं जाईल आणि त्यानंतर जे आहे ते तपासणी केली जाईल। मात्र भोवळ आल्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांना जे आहे ते त्यांना सावरलं, त्यांना बसवलं व्यवस्थित। मात्र त्याचवेळी राणे साहेब जे आहेत ते त्यांना पाणी वगैरे देण्यात आलं आणि पाणी दिल्यानंतर राणे साहेब स्वतः व्यासपीठावरनं खाली उतरले आणि त्यांना जे आहे ते चालत जे आहे ते गाडीपर्यंत नेण्यात आलं। गाडीमध्ये राणे साहेब बसले आणि आता रेस्ट हाऊसच्या दिशेनं जे आहेत ते राणे साहेब निघून गेलेले आहेत। आत्ताची साधारण 5 मिनिटापूर्वीची संपूर्ण सगळी जी आहे ती सगळं घटनाक्रम आहे। त्यानंतर गेस्ट हाऊसला गेल्यानंतर राणे साहेबांची मिसेस म्हणजे नियम राणे ताई देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यामुळे त्यानंतर गेल्यानंतर आता काय निर्णय घेतात ते त्यानंतर कळणार। नक्कीच प्रणव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।